नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बघणार आहोत बंडखोरी नंतर शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर आता पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनातलं शिवसेनेचं कार्यालय कोणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. शिवसेनेचं विधान भवनातलं पक्ष कार्यालय हे ठाकरे गटाकडेच राहणार आहे. विधान भवनाच्या 3ऱ्या मजल्यावर शिवसेनेचं हे पक्ष कार्यालय आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधान भवनातलं 7व्या मजल्यावर पक्ष कार्यालय मिळालेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, ठाकरे गटाला शिवसेनेचं 3ऱ्या मजल्यावरचं कार्यालय आता दिलं गेल्याचं समजतंय. उदय, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? शिवसेना पक्ष कार्यालय जे आहे विधान भवनातलं ते 3ऱ्या मजल्यावरती होतं. याआधी ते तिथंच होतं आणि ते आता ठाकरे गटाकडे कायम जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि तसा ताबा जो आहे ठाकरे गटातील आमदारांनी मिळवला आहे आणि ते कार्यालय आता त्यांच्या ताब्यात आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो आहे तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांना आता पक्ष कार्यालय कुठलं असेल ते या विधान भवनातील कुठल्या कार्यालयात बसणार हा प्रश्न होता. तर आता विधान भवनातील 7व्या मजल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला कार्यालय देण्यात आलेलं आहे. आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील जे आमदार असतील, शिवसेनेचे आमदार असतील, त्याचबरोबर अपक्ष जे आमदार त्यांना पाठिंबा दिले ते सर्व 7व्या मजल्यावरती त्यांचं ज्या गटाचं कार्यालय आहे तिथे बसतील असं सांगण्यात आलेलं आहे. आणि हे 2 कार्यालय जे आहे ते विभागण्यात आलेलं आता आपल्याला माहिती मिळते. त्यानुसार विधान भवनातील कार्यालयावरून देखील एक वाद निर्माण झाला होता अधिवेशनाच्या वेळेला. ज्या वेळेला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळेला, त्यावेळेला युवासेना प्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे, शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयाचा ताबा जो आहे तो स्वतःकडे ठेवला होता. त्याच्या चाव्या देखील त्यांनी स्वतःकडे ठेवल्या होत्या. त्यामुळे एकूणच परिस्थिती जी आहे पक्ष कार्यालय नेमकं कोणाकडे असणार यावरून एक वाद निर्माण झाला होता. सरतेशेवटी त्यावरती एक सकारात्मक निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. शिवसेना पक्ष कार्यालय जे आहे अधिकृत जे 3ऱ्या मजल्यावरती आहे ते आता ठाकरे गटाकडेच ठेवण्यात आलेलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान भवनातील 7व्या मजल्यावरती कार्यालय जे आहे ते देण्यात आलेलं आहे. बरं उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. नाना पटोले सध्या बोलता आहेत, आपण थेट जाऊया तिकडे. ये सिखाने की कोई जरूरत नहीं है. हिंदुस्तान के अब्दुल कलाम भी जो थे वो हमारे देश के राष्ट्रपति थे और वो एक मिसाइल मैन बन करके पहचाना जाता था. उनका जो टारगेट रहता है किसी धर्म के आधार पर रहता है और कांग्रेस को तो उनके पूरे नस नस में राष्ट्रभक्ति है और जिनके पास राष्ट्रभक्ति नहीं होती वो इस तरह का वक्तव्य करके मूल इशू को हमेशा डाइवर्ट करते हैं. और मुझे लगता है कि वंदे मातरम हो, राष्ट्रगान हो, इसका किसी ने विरोध करने का कोई कारण ही नहीं बनता. जो राष्ट्र पे इस राष्ट्रगान को और वंदे मातरम को कोई विरोध करता है तो देशद्रोही हो सकता है. नाना पटोले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. आता सुनील प्रभू माध्यमांशी बोलतायत. आपण पाहूया नेमकं सुनील प्रभू नेमकं काय बोलतात. असं आहे की विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी शिवसेना पक्ष म्हणून व्हीप हा प्रत्येक विधिमंडळ सदस्य जो आहे पक्षाला त्याला दिला जातो आणि त्यानुसार हा व्हीप काल दिलाय की अधिवेशन काळामध्ये संपूर्ण वेळ बसलं आवश्यक आहे आणि पुरवणी मागण्यावरती मतदान होणार आहे. त्यामुळे सदस्यांनी पूर्ण वेळ सभागृहामध्ये उपस्थित राहावं. असं आहे की विधानसभेच्या दप्तरी असलेल्या नोंदीनुसार 2019 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधिमंडळाच्या प्रथेनुसार, परंपरेनुसार, नियमानुसार अध्यक्षांना जे पत्र दिलंय त्या पत्रावरती शिवसेना पक्षाचे प्रतोद म्हणून माझी नेमणूक आहे आणि ती जी नेमणूक आहे ती यापुढे कंटिन्यू आहे असं आतापर्यंत तरी या दप्तरी नोंद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील लागू होईल का? तुम्ही त्यांना देखील बजावलं का? माझा व्हीप जो आहे तो शिवसेना पक्षाचा मुख्य प्रतोद म्हणून आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या प्रत्येक सदस्याला माझा व्हीप लागू होणार आहे. व्हीप पाठवण्याची पद्धत आहे आणि त्यामुळे ते व्हीप टेक्निकली त्यांच्यापर्यंत पोहोचेल, प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था आहे. तुमच्या व्हीपचं पालन त्यांनी केलं नाही तर काय करणार? तुमच्या व्हीपचं पालन त्यांनी केलं नाही तर काय होणार? पुढे पुढे उदयजी, सुनीलजी, विषय असा आहे की तुम्ही जो व्हीप काढलेला आहे, आदित्य ठाकरेंचा दौरा आहे
ते रायगडला जाणार आहे. आदित्य साहेब, असं आहे की व्हीप हा सगळ्यांना लागू आहे आणि त्यामुळे आदित्यजी स्वतः इकडे आता थोड्या वेळात हजर होतील, त्यामुळे ते देखील व्हीप पाळणार आहे. पक्षशिस्तीनुसार सर्वच आमदार पाळतात आणि व्हीप दिल्यानंतर समजा एखादं महत्वाचं काम असेल तर ते आमदार पक्षाची परवानगी घेऊन जातात. शिंदे गटाचे काल आपल्याला जेवणाचं निमंत्रण स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. काल मुख्यमंत्र्यांनी आपल्याला स्वतः जेवणाचं आपल्याला कल्पना असेल की या विधिमंडळाच्या प्रथा परंपरेनुसार अधिवेशन जेव्हा सुरू होतं त्यावेळेला चहा पाण्याचं निमंत्रण हे माननीय मुख्यमंत्री विधिमंडळातल्या सिनियर सदस्यांना, समाजाच्या कामकाजामध्ये भाग घेणाऱ्या सदस्यांना हे देत असतात आणि त्यानुसार ते कालचं निमंत्रण मला होतं. महाविकास आघाडीने काल 4 पानाचं पत्र हे शिंदे आणि फडणवीस सरकारना दिलेलं आहे. त्यामुळे त्याचा जो काही आमचा चहा पाण्याचा निषेध होता तो आम्ही नोंदवला आहे आणि त्यामुळे मी गेलो नाही. आपने क्या व्हिप किया और क्या फॉलो करना पड़ेगा? हाँ बोला, बोल. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आपने जो व्हिप जारी किया है कि जो नहीं पालेगा उसके ऊपर किस तरह की कार्रवाई की जाएगी? नहीं, मैं विधानसभा का सत्र शुरू होने के पहले व्हीप देना ये इस विधानसभा की परंपरा है और इस परंपरा के तहत जो सदस्य है उन्होंने पूरे कार्यकाल में विधानसभा सत्र में सेशन में बैठना चाहिए. ये व्हीप मैंने जारी की. मोहित कंबोज ने कल एक ट्वीट कर सनसनी फैला दी है कि एनसीपी का एक बड़ा नेता जो है वो जल्द ही अनिल देशमुख और नवाब मलिक के साथ नजर आएगा. आप इस ट्वीट को, क्या उनके पास पहले से जानकारियां आती है? क्या वो किसी संवैधानिक पोस्ट पर तो नहीं है? फिर इस तरह की इन्फॉर्मेशन उनके पास कैसे आ रही है? अभी ये इसके बारे में जानकारी मैंने दे सकता हूँ. माननीय उप मुख्यमंत्री और मुख्यमंत्री जी से पूछिए. नहीं, लेकिन आप सदस्य, क्या ये इस तरह के सवाल आप विधानसभा में उठाएंगे कि मोहित कंबोज किस कैपेसिटी में इस तरह के ट्वीट देखिए, करकर? जिस तरह से ये ट्वीट आ रहे हैं और जिस तरह से विपक्ष को एक कटोरों में खड़ा कर फ्रेमिंग करके जिस तरह से आरोप किए जा रहे हैं और उनके ऊपर गुनाह लगाकर उनको प्रेशराइज किया जा रहा है, मैं चाहता हूं कि जनता की अदालत, ये सबसे बड़ी अदालत है, जनता की अदालत में इस सारे चीज का जो जवाब है वो मिल जाए. इरिगेशन स्कॅमचा त्यामध्ये उल्लेख करतात. लवकरच एक एनसीपीचा मोठा नेता त्यामध्ये सामील असेल तो पण तुम्ही अशी भाषा जेव्हा करतात, तुम्हाला विरोधी पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे का कुठेतरी? नाही, विरोधी पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने सत्ता पक्षाकडनं सुरू आहे, मागचे अनेक ट्विट आपण बघा, त्यामुळे मी असं समजतो की ज्या पद्धतीने सत्तेचा वापर करून ईडी आणि सीबीआय केला जातोय आणि विरोधी पक्षाला नामोहरण करण्याचा प्रयत्न होतोय, हे लोकशाहीतलं अत्यंत दुर्दैवी कृत्य आहे. आणि मला असं वाटतं की याबाबत लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनता ही मतदानाच्या रूपाने याचं उत्तर त्यांना देईल. तुम्हाला ऑफिस मिळालं, तुम्हाला ऑफिस जे आहे, तुम्हाला नवीन ऑफिस मिळालंय का आणि कोणत्या माळावर मिळालंय? आमचं शिवसेना पक्ष म्हणून आमचं कार्यालय जे आहे ते आहे आणि त्या कार्यालयाचा वापर आम्ही करतो. सर, एक जानकारी चाहिए कि जैसे सावंत इस विषय में कचुराम गोडसे की भूमिका कर चुके शरद पवार ने एक बयान किया है. उन्होंने बोला है समोरांचा, गद्दारांचा, बंडखोराचा गट शिवसेना जी आहे, ओरिजिनल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची, उद्धवजींच्या नेतृत्वाची, ती समोर आहे. समोर जे असतील ते बंडखोर आहेत आणि गद्दार आहेत. विधान परिषदेमध्ये आता व्हीपचा प्रश्न देखील गाजेल, कारण व्हीप बजावण्यात आलेला आहे, मात्र व्हीपचं उल्लंघन देखील काही ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याबद्दल काय? व्हीप बजावण्याचा अधिकार शिवसेनेच्या प्रतोदाला आहे, गटनेत्याला आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो नेमला तोच व्हीप, तोच प्रतोद अधिकृत असतो. याविषयी सुप्रीम कोर्टात सुद्धा या सगळ्या बाजू चालू आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गटनेत्याने प्रतोदाने जो व्हीप जारी केला हा अधिकृत व्हीप आहे. पण व्हीपचं उल्लंघन झालं, कारवाईसाठी तुम्ही काय बिलकुल होईल कारवाई. याच्या संदर्भात हे सगळी नोंद होईल, योग्य ठिकाणी त्याचा वापर होईल. तुम्ही आता विरोधी पक्षनेते झाले आहेत, विधान परिषदेचे आरोप प्रत्यारोपांच्या संघ फेरी लढणार आहेत. समोर तुमच्यासोबत तुमचेच माजी नेते, ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे असणार मुख्यमंत्री म्हणून. हे पहा, महाभारताचं उदाहरण आपल्याकडे आहे. एकीकडे 100 लोक आणि एकीकडे 5 पांडव होते. तर 5 पांडवांनी 100 कौरवाला विरोध केलाय, तो आम्ही करू. कौरव पांडव जर महाभारत पुन्हा एकदा सुरू झालं. आपल्यासोबत वैभव नाईक आहेत, ठाकरे गटातील आमदार. तुम्ही सांगा. बोला, एक मिनिट बोला. तुमचा व्हीप आहे, गटाचा देखील व्हीप आहे, कसं बघता या सगळ्या व्हीप? शिवसेना पक्षाने व्हीप जारी केलेला आहे. जे लोक शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहे, यामधून जो गटनेता पक्षप्रमुखांनी आणि नेमलेला आहे
त्यांना व्हीप जारी करण्याचा अधिकार आहे, तो शिवसेनेनं जारी केलेला आहे. त्याचं पालन करावं लागेल आणि त्याचं पालन नाही झालं तर ती पक्षविरोधी कारवाई ठरेल. तर ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांपासून मोहित कंबोजांनी कालचं ट्विट आहे, गेल्या काही दिवसांच्या कारवाई असतील, कसं बघता या सगळ्या गोष्टी? आम्ही वारंवार सांगतो की ज्या ज्या केंद्रीय यंत्रणा ह्या भारतीय जनता पार्टीच्या बटीक झालेल्या आहे. भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ता आधी सांगतो आणि नंतर कारवाया होतात. याचा अर्थ केंद्राचं सरकार हे सातत्यानं आपल्या यंत्रणा पक्षाच्या माध्यमातून वापरतायत. हे मोहित कंबोजांच्या ट्विटवरून वक्तव्यावरून स्पष्ट झालं आणि हे आम्ही शिवसेना म्हणून सातत्यानं बोलत आलेलो आहोत. काल तुम्ही जे 4 पानी पत्र दिलं तर त्याच्यावर मुख्यमंत्री असं म्हणतात की तो अंतिम आठवडा प्रस्ताव होता की काय, असं समजतं त्याच्यावरून, कारण अगोदरच्या सरकारमध्ये जे काय झालं होतं ते तुम्ही परत कृती केलेलं आहे. 4 पानी नाही 7 पानी निवेदन आम्ही दिलेलं आहे. मागच्या 50 दिवसातल्या जर घटना बघितल्या तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात सरकार आहे की नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हे 7 पानी निवेदन अजितदादा पवार, मी आणि आमच्या सगळ्या महाविकास आघाडीने दिलेलं आहे. मला वाटतं हे विषय सभागृहात सुद्धा आम्ही उठवू. धन्यवाद. व्हीपच्या मुद्द्यावरून शिवसेनेत सामना रंगणार आहे की काय असंच दिसतंय. व्हीपवरनं सेनेचे गट आमने सामने येणार असल्याचंच दिसतंय. कुणाचा व्हीप कोणी पाळायचा हा मुद्दा सध्या समोर येतोय. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप शिंदे गटातल्या आमदारांना लागू होणार का असा प्रश्न आता उपस्थित केला गेलेला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी जारी केलेला व्हीप ठाकरे गटातल्या आमदारांना लागू होणार का असाही प्रश्न आहे. अधिवेशन काळामध्ये अनेक विधेयकं मंजुरीसाठी येणार आहेत. काळजी करण्याचं कारण आहे जे कंबोजने काय सांगितलंय त्याबद्दल आम्हाला अजून काय माहिती नाही. त्यांच्याकडे काय माहिती असेल तर ते करतील. काय नाही आता आमचा प्रयत्न चालू आहे ना की ह्या लोकांना हे जुने सहकार्य आहेत आमचे, त्यांना जर वाटलं पटलं आमचे तत्व तर आमच्याबरोबर येतील. आमचं सांगायचं काम आहे. त्यांना असं नको वाटायला की आम्हाला कोणी काय विचारलंच नाही सांगितलंच नाही. नक्कीच. पण मोहित कंबोज यांनी जे ट्विट केलंय त्याच्याबद्दल आता बरीच टीका होते, सरकारवर टीका होते, भाजपवर टीका होते. कसं बघते याकडे? आता मोहन कंबोज काय बोलले आणि काय नाही ते काय आम्ही कोणी काय बोलायला सांगितलंय. आता त्यांना काय कळलं असलं समजलं असलं तर त्यांनी काय बोलले असतील. म्हणून काय आम्ही किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असं काय बोलायला सांगितलं नाही की तुम्ही असं बोला असं ट्विट करा असं कोण काय सांगत नाही. तुम्हाला हा व्हीप लागू होतो? आम्हाला काय लागू होतोय. आम्ही 40 ते 15 त्यांनाच आम्ही उलटा व्हीप लागू करू. आत्ताची आवश्यकता नाही तशी व्हीप जारी करायला. ते नाही आले तिथे मिटिंगला किंवा असं काय आमच्या महत्वाच्या मिटिंग नाहीत ना व्हीप जारी करायला किंवा कुठला ज्या वेळेला आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते तेव्हा आम्ही तो व्हीप बजावू. आता मागे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती, त्याने आमच्याबरोबर यावं म्हणून आम्ही त्यांना व्हीप बजावलं आणि आम्ही पुढे जाऊ नये म्हणून त्याने आम्हाला बजावत होते पण त्यांचा व्हीप चालला नाही. लढाई सुरू आहे. आमचं जर खरं असेल आम्ही तत्वाने चाललो असेल तर धनुष्यबाण आम्हाला मिळेल. आम्ही काय बोलतोय आता त्यांना काही नाही काहीतरी तुम्हा लोकांना देणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी ते दिलेलं आहे. त्या व्हीपचा काही अर्थ नाही आहे आणि तो व्हीप आज कशासाठी काय की बाबा अधिवेशन आत्ताच सुरू होतंय तर त्याच्यामध्ये काय आणीबाणीचा प्रकार आलाय तर मग गोष्ट वेगळी आहे. तर आम्हाला माहिती आहे तसं काय होणारच नाही. विषय संपला. शिवसेनेचं कार्यालय काय आता त्यांना काहीतरी हालचाल करणं गरजेचं आहे. जे त्यांच्याकडचे एवढी लोक येऊ घातलेली आहेत ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे म्हणून ते तसं सांगत असतात. नाहीतर तसं काय त्याच्यात अर्थ नाही तथ्य नाही की ज्या वेळेला स्वतः उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना जर आम्हाला रोखू शकले नाहीत काय बोलू शकले नाहीत तर आता तर काय त्यांच्याकडं की जेणेकरून ते असे सांगून लोक थांबतील त्यांच्याकडे येतील. उलट त्यांच्याकडचे लोक आमच्याकडे येऊ घातलेले आहेत.
विधान भवनामध्ये शिवसेनेचं कार्यालय आहे. ह्या कार्यालयावरती नेमका कोण धाका असणार, तुमचा असणार आहे का शिवसेनेचा असणार आहे? ते आता मीटिंग आहे, आता गेल्यावरती कळेल आम्हाला. जे आता ज्यांनी जे काय झालेलं आहे ते झालेलं आहे, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. काल पण पत्रकारांनी विचारलं, आपण पण विचारलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याला उत्तर देतील, काळजी करायचं कारण नाही. प्रथेप्रमाणेच पार्टीचे जे चीफ व्हिप आहे ते सर्वांनाच तसे व्हिप काढतात आणि त्याचा एक भाग म्हणून विधान परिषदचे गटनेत्यांनी आम्हा सर्वांना व्हिप दिलेले आहेत. तसंच विधानसभेमध्ये पण देखील आमचे जे मुख्य प्रतोद आहेत किंवा जे गटनेते आहेत त्यांनी देखील तो व्हिप बजावलेला आहे. आता अध्यक्षांचा तो अधिकार आहे कोणाचा मानायचा की नाही मानायचा, पण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की ही संपूर्ण चर्चा किंवा या संपूर्ण प्रकरण हे माननीय सर्वोच्च न्यायालयांमध्ये, आणि म्हणून ज्यावेळी अध्यक्ष कुठचाही निर्णय जर घेणार असतील तर त्यांच्यासमोर कायद्याचा देखील अनेक काही ज्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया पण देखील त्यांना करावं लागेल. आमचा लढा आम्ही सुरूच ठेवणार आहे. आमची लढाई जी आहे ती न्यायिक बाजू आमची भक्कम आहे आणि शिवसेना कोणी बळकावण्याचा प्रयत्न करत असेल, विविध प्रसार माध्यमातून ज्या काही बातम्या सोडल्या जातात त्याच्यात काही तथ्य नाही आहे. त्यांनी कितीही काही मनोरे रचले तरी एका वाक्यात मी सांगते, हे सर्व मुंगेरी लाल के हसीन सपने एवढंच राहणार आहे. राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा खळबळ उडालेली आहे, कारण भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या एका ट्विटनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप बडा नेता जेलमध्ये जाणार असल्याचं ट्विट कंबोज यांनी केलंय. आतापर्यंतचा इतिहास पाहता जेव्हा जेव्हा भाजपचे नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांनी आरोप केले तेव्हा तेव्हा राजकीय नेत्यांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई झालेली आहे. त्यामुळे आता कुणावर कारवाईचा बडगा उगारला जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मोहित कंबोज यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया. सुरुवातीला त्यांनी हे ट्विट सेव्ह करा असं म्हटलंय. त्यानंतर त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची भेट घेणार. सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी झाली पाहिजे, जी चौकशी 2019 मध्ये परमबीर सिंग यांनी बंद केली होती. या आशयाचं ट्विट मोहित कंबोज यांनी केलेलं आहे. मोहित कंबोज यांच्या या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आलेली आहे. मोहित कंबोज यांना ईडीच्या कारवाईची आधीच माहिती कशी मिळते याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केलेली आहे. या अशा सगळ्या कारवायांची मोहित कंबोजना आधी माहिती मिळतेच कशी असा प्रश्न आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलेला आहे. अमोल मिटकरी यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय. यासोबतच मोहित कंबोज कोण आहे असा सवाल देखील मिटकरी यांनी उपस्थित केलाय. या संदर्भात अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत अमोल मिटकरी साहेब आहेत. मिटकरी साहेब, ज्या पद्धतीने मोहित कंबोज यांनी ट्विट केलेलं आहे की आणखी एक राष्ट्रवादीचा मोठा नेता जो आहे तो अनिल देशमुखांनी नवाब मलिक यांच्यावर जेलमध्ये जाणार. हा काही भविष्यवेत्ता नाही. मोहित कंबोजला फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या समर्थनात लष्करे देवेंद्रच्या चौथ्या फळीचा नेता म्हणून उभा केलेला आहे. तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. मागं त्यांनी सुंदर हनुमान चालिसावरून असंच राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. आज त्यांनी काहीतरी ट्विट केलं, त्याच्या ट्विटला फारसं महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. फक्त पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी आभास निर्माण करण्याचा त्याचा एक प्रयत्न. पुढे अरुण पेडणेकरचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
माझं स्पष्ट म्हणणं आहे की जर ट्विट करायचं असेल तर आजही मंत्रिमंडळाच्या मध्ये असलेल्या लोकांचा किंवा सरकारला पाठिंबा देणारे जे काही आमदार जे आज दिसत आहेत त्यांच्याबद्दलचे ट्विट काढा ना, त्याची चर्चा करूया. मग एकदा होऊन जाऊ द्या की भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत हँडलवरती, सोशल मीडियाच्या हँडलवरती किती ट्विट केले गेलेले आहेत त्याची चर्चा केली पाहिजे. आणि मला वाटते मनोज कंबोजनी त्यांच्याकडे पण लक्ष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधिमंडळामध्ये दाखल झालेले आहेत. विधान भवनात आता ते येत आहेत. आपण त्याचीच ही दृश्य पाहतो आहोत. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गिरीश महाजन दिसत आहेत, भरत गोगावले आहेत. आजचा शिंदे फडणवीस सरकारचा पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशी विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार असल्याचंच दिसतं आहे. अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पावसाळी अधिवेशन काळापुरतं त्यांच्याकडच्या खात्यांचं वाटप त्यांच्या इतर सहकारी मंत्र्यांना केलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडच्या काही खात्यांचा जो कार्यभार आहे तो या अधिवेशन काळापुरता सहकारी मंत्र्यांकडे दिलेला आहे. उदय सामंत यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान खातं त्यांनी दिलेलं आहे. शंभूराज देसाई यांच्याकडे परिवहन खातं त्यांनी दिलं आहे. दादा भुसे यांच्याकडे पणन खातं, तर संजय राठोड यांच्याकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खातं त्यांनी दिलेलं आहे. तानाजी सावंत यांच्याकडे मृद आणि जलसंधारण खातं त्यांनी दिलेलं आहे. तर मदत आणि पुनर्वसन आणि सोबतच आपत्ती व्यवस्थापन खातं अब्दुल सत्तार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात दिलं गेलं आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदलाचं जे खातं आहे ते दीपक केसरकर यांच्याकडे, तर अल्पसंख्याक आणि वक्फ हे खातं संदीपान भुमरे यांच्याकडे अधिवेशन काळापुरतं देण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरे विधिमंडळात हजेरी लावणार. ठाकरेंनी आमदारकीचा नाही दिला राजीनामा. काय आहे उद्धव ठाकरेंची राजकीय खेळी? शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर 29 जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रीपदासोबतच आपण आमदारकीचा सुद्धा राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांनी केली होती. मुख्यमंत्रीपदाचा आज राजीनामा देतोय. त्याचप्रमाणे मी माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देतो आहे. कारण मी पुन्हा येईन असं बोललोच नव्हतो, तरी सुद्धा मी आलो होतो. जिथे मला जायचंच नव्हतं तिकडे मी गेलो होतो. आता मी आहे तो तुमचा आहे, तुमच्या सोबत आहे. उद्धव ठाकरे यांनी भलेही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी अद्यापही विधान परिषदेचं सदस्यत्व सोडलेलं नाही. विधिमंडळाच्या वेबसाईटवर आजही उद्धव ठाकरे यांचं नाव शिवसेनेच्या आमदारांच्या यादीत कायम आहे. त्यामुळे घोषणा करूनही उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा का दिला नाही हा प्रश्न आजही कायम आहे. खरं तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते, पण त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. खरं तर शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर सगळं राजकीय समीकरण बदललंय. विधानसभेत शिंदे गटाच्या आमदारांची संख्या अधिक आहे, पण विधान परिषदेत आजही शिवसेनेकडे संख्याबळ आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे एकूण 12 आमदार आहेत. त्यामुळेच नुकतेच उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती केली. शिंदे गटाच्या बंडानंतर विधान परिषदेतलं आपलं संख्याबळ कमी होऊ नये यासाठी शिवसेनेकडून पुरेपूर प्रयत्न होतोय. उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला तर विधान परिषदेतलं शिवसेनेचं संख्याबळ 1 न कमी होईल आणि ते कमी होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे विधान परिषदेचा राजीनामा देण्याचं टाळतायत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण एवढंच नाही तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे हजेरी लावणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विधिमंडळाच्या ठिकाणी आता जरा सध्या हालचाली वाढत असल्याचं आपण पाहतो आहोत. आंदोलन सध्या विरोधकांकडनं केलं जात आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हालचाली वाढलेल्या आहेत आणि आजचा पहिला अधिवेशनाचा दिवस. आजच्या दिवशी विरोधकांकडनं सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते. आपण त्याचीच ही दृश्य सध्या पाहतो आहोत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातले जे आमदार आहेत ते सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळतंय. विरोधी पक्षातल्या आमदारांकडनं ही घोषणाबाजी ही सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत. ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना तातडीनं मदत करा अशी मागणी करणारे जे फलक आहेत ते हातात या विरोधी पक्षातल्या आमदारांनी घेतलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी सध्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातल्या आमदारांकडनं सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या पक्षातले जे आमदार आहेत ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसत आहेत. सरकारच्या विरोधात त्यांनी फलक देखील आणलेले आहेत. ओला दुष्काळ जाहीर करा आणि अतिवृष्टीग्रस्तांना तातडीनं मदत करा अशी मागणी या आमदारांची आहे. तसे फलक देखील त्यांनी घेतलेले आहेत हातात. आपण पाहतो आहोत ही दृश्य. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सध्या या विरोधी पक्षातल्या आमदारांची सुरू असल्याचं दिसतंय. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. अजित, विरोधी पक्षातले आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करतायत. आंदोलन त्यांचं एक प्रकारे सुरू आहे. अजित, काय सांगता येईल याबद्दल? उद्धव ठाकरे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार जे आहेत ते विधान भवनाच्या पायऱ्यावरती या सरकारचा निषेध करत आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या सरकारने जलदगतीने निर्णय घेतलेले नाहीयेत. अजूनही पंचनामे झालेले नाहीये. शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहेत असा आरोप करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जवळपास ज्या पद्धतीनं मोहित कंबोज यांनी ट्विट केलेलं आहे ते ट्विट पाहता मोहित कंबोज यांना ही माहिती कशी मिळाली या सर्व गोष्टींवरती त्यांनी सरकारचा निषेध अधिवेशन सुरू व्हायच्या आधी पॅरानोर केलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे संतोष बांगर असतील किंवा प्रकाश सुर्वे असतील या शिंदे गटांच्या आमदारांनी जी भाषा वापरलेली आहे किंवा जे वर्तन केलेलं आहे याचा निषेध हे सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते करतायत आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी ही प्रमुख मागणी या सर्व जे विरोधक आमदार आहेत त्यांनी घेतलेली आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीने जे ग्रस्त आहेत त्यांना मदत जाहीर करावी असे मुद्दे जे आहेत हे मुद्दे घेत या सगळ्या विरोधी पक्षातल्या आमदारांनी पायऱ्यांवरती आंदोलन केलेलं आहे. वेगवेगळे मुद्दे आहेत त्यांचं. काहींनी हातामध्ये फलक पकडलेले. आपण जर फलकचे जर मजकूर वाचले तर करुण महाराष्ट्राची गद्दारी, सत्तेत आली शिंदे स्वारी, याचबरोबरच स्थगिती सरकार हाय हाय असे जे स्लोगन्स आहेत या स्लोगन्सचे बॅनर घेऊन हे सगळे विरोधी पक्षाचे आमदार जे आहेत. बरोबर अजित, सभागृहांमध्ये खरं तर सरकार आणि विरोधी पक्षांचा सामना थेट खडाजंगी होणार हे तर अपेक्षितच आहे. मात्र सभागृहाच्या बाहेर सुद्धा आता विरोधक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे असतील, मुरली प्रभू असतील, छगन भुजबळ असतील, जयंत पाटील आहेत. विशेष म्हणजे अजित ठाकरे त्यांचा रायगड दौरा होता.
मात्र व्हीप जारी केल्यामुळे त्यांना या आजच्या अधिवेशनाकरता यावं लागलं आणि सर्वांचे आपण पाहिलं तर त्यांनी एकच सांगितलेलं की ज्या पद्धतीनं विधानभवनाच्या आतमध्ये सभागृहामध्ये जे प्रश्न उत्तरं होतील किंवा जे मुद्दे उपस्थित होतील त्यावरून शिंदे सरकारांनी विरोधी आमदार हे एकमेकांच्या समोर उभे टाकणार आहेत. त्याचं एक रंगीत तालीमच आपण म्हणावी लागेल की ती आता विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिसत आहेत. ही एक प्रथा परंपरा आहे किंवा जे विरोधी पक्षातील असतात ते अधिवेशन सुरू व्हायच्या आधी अशा पद्धतीनं निदर्शनं करतात आणि त्यांचे महत्वाचे मुद्दे काय आहेत, कशा पद्धतीनं ते सरकारला घेणार आहेत, याचबरोबरीनं त्यांचे काय नेमके मुद्दे असतील या सर्व गोष्टींवरती प्रकाश टाकण्याकरता किंवा त्यांची भूमिका एकंदर काय आहे संपूर्ण अधिवेशनाची ही स्पष्ट करण्याकरता जे विरोधी बाकावरचे आमदार जे असतात ते सर्व पायऱ्यांवर जमतात. आणि आपण त्यांचा सूर पाहिला तर जोरदार घोषणाबाजी चालू आहे आणि जोरदार घोषणाबाजी दिली जाते. अजित पवार असतील, धनंजय मुंडे असतील, बाळासाहेब थोरात आहेत, नाना पटोले आहेत, त्याकडून आदित्य ठाकरे आहेत, सुनील प्रभू आहेत, छगन भुजबळ आहेत, विविध नेते आहेत विरोधी पक्षाचे जे या सर्व आपला विरोध जो आहे तो या विधानभवनाच्या पायरीवर बसून करत आहेत. बरं अजित, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. आपण पाहतो या दृश्यांमध्ये विरोधी पक्षातले जे आमदार आहेत ते सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत. आपल्या सोबत सध्या आपले प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा आहेत. उदय, विरोधक सभागृहाबाहेर आक्रमक होताना दिसतायत. हाच आक्रमकपणा सभागृहात सुद्धा दिसेल अशीच अपेक्षा व्यक्त होते. उदय, काय सांगता येईल त्याबद्दल? उदय यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही कदाचित. आपण त्यांना पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण आपण सध्या आपल्या स्क्रीनवर ही जी दृश्य पाहतो आहोत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे जे आमदार आहेत, महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत ते विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकत्र आलेले आहेत. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आणि अतिवृष्टीग्रस्तांना तातडीनं मदत द्या या प्रमुख मागण्या घेऊन ही घोषणाबाजी सध्या केली जाते. अतिशय आक्रमकपणे विरोधी पक्षांकडनं ही घोषणाबाजी सध्या केली जाते. सरकारच्या विरोधात ही घोषणाबाजी होतीये. त्याचीच आपण ही थेट दृश्य आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आणि हे पावसाळी अधिवेशन सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता आहे. अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला सभागृहांमध्ये धारेवर धरू शकतात. नाना पटोले सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. देखो, दो चीजें हैं. वंदे मातरम तो जो नहीं बोलेगा वो तो उसका इश्यू है. कांग्रेस को वंदे मातरम और राष्ट्रगान सिखाने की किसी को जरूरत नहीं है. जिनको देश में रहा ही नहीं वो इस तरह की बातें करते रहते हैं बार बार. तो मूल सब्जेक्ट ऐसा है कि ये कांग्रेस उसके हर नस नस में देश के राष्ट्रभक्ति का आचार विचार है. रही बात ये इस तरह की भाषा बोलकर मूल इश्यू को डाइवर्ट करने की जो कोशिश बार बार बीजेपी की तरफ से होती है. आज प्रधानमंत्री भी अगर देश की लाल किले से अगर देश को संबोधित कर रहे हैं तो देश में जो आप आज जीडीपी गिर गया है, देश रोज गरीब होते जा रहा है, देश में विधान भवनाच्या पायऱ्यांवर ही घोषणाबाजी गेल्या काही मिनिटांपासून सातत्यानं सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत. सरकारकडून आम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून शांत बसू. आमची लढाई तेवढ्याच जोरानं राहील.
पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांकडनं ही घोषणाबाजी सातत्यानं सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत। आदित्य ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, पण त्यांची प्रतिक्रिया स्पष्टपणे पोहोचू शकलेली नाही। महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय होते जे स्थगिती दिलेली आहे, हे सरकार बदल्यांचं आणि स्थगितीचं एवढंच झालेलं आहे। बेईमानांचं आणि गद्दारांचं सरकार आहे। मी बोलेन, सगळ्यांची बोलेन, थोडी आहे ना अडचण होईल बेईमानांचं सरकार आहे असं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या आमदारांकडनं सध्या केली जात असल्याचं आपण पाहतो आहोत। या मंत्रिमंडळात महिलांना स्थान आहे ना, मुंबईकरांना स्थान आहे, अपक्षांना देखील काही स्थान दिलं नाहीये। हे मंत्रिमंडळ किती दिवस चालेल आम्हाला माहिती नाही, पण बेकायदेशीर आहे, बेईमानांचं आहे। अगोदर ट्वीट केलं जातं, नंतर करत चालतात। ही दृश्य विधान भवनाच्या पायऱ्यांच्या ठिकाणची दृश्य। विरोधी पक्षातले जे आमदार आहेत, महाविकास आघाडीतले जे आमदार आहेत, ते जोरदार घोषणाबाजी करतायत। सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा सध्या दिल्या जात आहेत। मदत मिळाली पाहिजे ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो। धनंजय मुंडे सध्या माध्यमांशी बोलतायत, पण आपण सध्या ही जी दृश्य पाहतो आहोत, विधान भवनाच्या पायऱ्यांवर सध्या शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडनं होत असलेली घोषणाबाजी, सरकारच्या विरोधात निषेधार्थ दिल्या जाणाऱ्या घोषणा, याची ही दृश्य आहेत। विरोधी पक्षात असताना महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी या ठिकाणी पहिल्या दिवशी अधिवेशनात पायऱ्यावरती आंदोलन करतो। संजय शिरसाटला मंत्रिपद देणाऱ्या या सरकारचा अरे ईडी सरकार, अरे ईडी सरकार, अरे ईडी सरकार, शेतकऱ्याला मदत न करणाऱ्या या सरकारचा, शेतकऱ्याला मदत न करणाऱ्या या सरकारचा। अनेक मंत्र्यांचं नेत्यांचं जे आहे ते असं ट्विट केलं होतं आणि त्यांना जेलमध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक अधिवेशनात तुम्ही सुद्धा वार्ताहर म्हणून, चॅनलचे प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष काम करताय। मागच्या 5 वर्षामध्ये सुद्धा आम्ही विरोधी पक्ष नेत्या म्हणून काम करत असताना अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधी पक्षाला कसं दाबायचं, तर कुठला ना कुठला विषय माध्यमांना द्यायचा, म्हणजे मुख्य मुद्द्यावरून
सुधीर भाऊला चांगलं खातं न देणारा या सरकारचा, सुधीर भाऊला चांगलं खातं न देणारा या सरकारचा, ओला दुष्काळ न जाहीर करणाऱ्या सरकारचा, ओला दुष्काळ जाहीर न करणाऱ्या या सरकारचा, यांनी वंदे मातरम बोलण्याची सक्ती केलेली आहे. वंदे मातरम नहीं चलेगी, नहीं चलेगी. लक्षात घ्या, नहीं चलेगी, नहीं चलेगी. बोलायचं जे स्वातंत्र्य, सरकार आमचे वागायचं स्वातंत्र्य, खायचं स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य आपल्याला या भारताच्या संविधानाने दिलेले, जे संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. त्यामुळं कुणी रामराम घालावा, कुणी सलाम वालेकुम करावं, कुणी गुड मॉर्निंग म्हणावं, कुणी नमस्कार म्हणावा, कुणी नमस्ते म्हणावं, कुणी वडक्कम म्हणावं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. हे अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे संविधानानं दिलेला अधिकार. अचित केलारावर अन्याय करणाऱ्या सरकारचा, अचित केलारांना मंत्री न करणाऱ्या, आशिष शेलारला मंत्री न करणाऱ्या सरकारचा, आशिष शेलारला मंत्री न करणाऱ्या या सरकारचा, आशिष शेलारला मंत्री न करणाऱ्या या सरकारचा, आशिष शेलारला पुन्हा मुंबईचाच अध्यक्ष करणाऱ्या या सरकारचा, अजित शेलारांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा, अजित शेलारांना मंत्री न करणाऱ्या भाजपचा. आता ह्या परिस्थितीत लोकांचा, शेतकऱ्यांचा आवाज, महिलांचा आवाज ह्याचा कोणी विचार करतच नाहीये. स्वतःला काय मिळालं नाही मिळालं ह्याचा विचार करत आहे. पण एक नक्की आहे की जे आमच्यात मंत्री होते तेच तिकडे जाऊन मंत्री झालेत, डाऊनग्रेड झालेत, आणि जे निष्ठावंत त्यांचे होते, जो पहिला गट होता जो गेला, त्यांना काहीच मिळालं नाहीये. म्हणजे हे पुन्हा एकदा ह्या गद्दारांनी दाखवलेलं आहे की निष्ठेला स्थान नाही, अपक्षांना स्थान नाही, महिलांना स्थान नाही आणि मुंबईकरांना स्थान नाही. हे डरपुकांचं विधान आहे. तरी देखील गुंडागर्दीची भाषा या महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधीही नव्हती, राजकारणात कधी नव्हती. ज्या नव्या पक्षात ते जाऊ इच्छितात तिथे अशी भाषा मान्य आहे का, हा माझा प्रश्न आहे. सरकार लवकरच कोसळेल, कारण हे घटना बाह्य आहे, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार आहे. ज्या लोकांशी आपण निष्ठा बघितली असेल, एका माणसाच्या बरोबर नाही राहिली, एका पक्षाबरोबर नाही राहिली, ते अशा लोकांबरोबर काय राहतील ज्यांना पुन्हा एकदा तिथे जाऊन काहीच नाही मिळालं. त्यांना कदाचित कायदा माहिती नसेल. ज्या आमदारांनी भाष्य केलेलं आहे, मानवांचं भाष्य केलेलं आहे, अशा आमदारांची मला वाटत नाही मुख्यमंत्री किंवा खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला आहे आणि म्हणून अशी गुंडागर्दीची भाषा आपल्या महाराष्ट्रात होत आहे. आता तुम्ही मला सांगा, खरे मुख्यमंत्री कोण आहेत? राजीनामा वगैरे मी काही मागणार नाही, कारण जनता आहे ना त्यांचं स्थान दाखवेल. ही कायांची भाषा, ही गुंडांची भाषा आहे आणि महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही. हे मला वाटतं ते ठरवतील, मी नाही ठरवू शकत. सांभाळा. हे आता नक्की कुठच्या राज्यातून सरकार आलेलं आम्हाला माहिती नाही. या सरकारमध्ये आपण बघितलं असेल, अंकुश कोणाचाच चालत नाहीये, ना मुख्यमंत्री ना खऱ्या मुख्यमंत्र्यांचा. आणि जनतेला धमकवणारे आमदार सुसाट फिरणार असतील पुढे आपल्या राज्यात पाहिजे का? पाहिली विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीमधल्या आमदारांकडनं घोषणाबाजी सुरू होती. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांशी कदाचित संवाद साधण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. आणि विधान भवन परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे काही सहकारी मंत्री सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतायत. अधिवेशनाच्या कामकाजाला आता काही वेळातच सुरुवात होईल. तत्पूर्वी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, निषेधाच्या घोषणा दिल्या, अनेक मुद्दे हातात फलक घेऊन मांडले. ओला दुष्काळ जाहीर केला जावा, अतिवृष्टीग्रस्तांना तातडीनं सरकारनं मदत करावी, अशा काही मागण्या हातात फलक घेऊन विरोधी पक्षातल्या आमदारांनी मांडल्या. एकीकडे विरोधकांची घोषणाबाजी सुरू आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधान भवन परिसरात असलेल्या पुतळ्याला अभिवादन केलं, पुष्पहार अर्पण केला. आणि आपण पाहतो आहोत शिंदे गटातले महत्त्वाचे नेते मंत्री यावेळेला उपस्थित आहेत. भाजपचे काही महत्त्वाचे नेते मंत्री उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच काही वेळापूर्वी विधान भवन आवारातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय, पुष्पहार अर्पण केलेला आहे. मात्र दुसरीकडे विरोधकांकडून सातत्यानं सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरूच असल्याचं आपण पाहतो. एकीकडे महाराष्ट्राचा विकास व्हावा आपण पाहिलं या दृश्यांमध्ये विरोधकांची घोषणाबाजी अजूनही सुरूच आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक जोरदार घोषणाबाजी करतायत. विरोधकांची सुरू आहे 50 होते आणि एक्झॅक्ट ओके. मला वाटतं आता त्यांना काही करायला राहिलेलं नाही. सगळ्यांच्या पायाखाली आहे, सगळे चौकशीमध्ये आहे. विरोधकांकडनं अजूनही घोषणाबाजी सुरूच आहे. सत्ताधारी पक्षातले नेते आणि आमदार आणि मंत्री हे विधान भवनामध्ये प्रवेश करत असताना पुन्हा एकदा विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते. शाब्दिक टोले लगावले जात आहेत. आक्रमकपणे विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत असल्याचं दिसतंय. वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे विरोधी पक्ष सरकारला दोन्ही सभागृहांमध्ये कोंडीत पकडण्याचा या अधिवेशनात निश्चितपणे प्रयत्न करतील असं दिसतंय. अतिशय आक्रमकपणे सध्या विरोधी पक्षांकडनं घोषणाबाजी केली जाते.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला जावा आणि यासोबतच अतिवृष्टीग्रस्तांना तातडीनं मदत सरकारनं जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षाच्या आमदारांकडून केली गेलेली आहे। सभागृहात सुद्धा या मुद्द्यांवरनं विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील असं दिसतंय। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षांच्या आरोपांना सत्ताधारी पक्षाकडनं एकनाथ शिंदे गटाकडनं नेमकी काय उत्तरं दिली जातात, मंत्री नेमकी काय उत्तर देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळात आता दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सुरुवात होईल। यावेळेला सरकार आणि विरोधक यांच्यातली खडाजंगी आपल्याला पाहायला मिळू शकेल। या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक विधेयकं सुद्धा मांडली जाणार आहेत। दुसरीकडे एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा सामना देखील रंगतोय की काय अशी चिन्ह दिसत आहेत, कारण व्हीपच्या मुद्द्यावरनं दावे प्रतिदावे केले जात आहेत। नक्की कोणाचा व्हीप खरा कोणाचा व्हीप खोटा याबद्दल सुद्धा तर्कवितर्क लढवले जात आहेत। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची भूमिका सुद्धा या अधिवेशनामध्ये महत्त्वाची राहणार आहे। विरोधी पक्षांकडून सातत्यानं घोषणाबाजी केली जाते। आपण ही दृश्य पाहतो आहोत सध्या विधान भवन परिसरातली ही दृश्य आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दोन्ही सभागृहातल्या आमदारांकडनं आक्रमकपणे घोषणाबाजी केली जात आहे। ओला दुष्काळ जाहीर करा आणि यासोबतच अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्या अशी मागणी केली जाते। सर असेल त्याच्यामध्ये तर चौकशी होईल। आज ते सांगणं कठीण आहे, कोण आत जाईल कोण बाहेर राहील हे आज नक्की सांगता येणार नाही। परंतु कंबोज म्हणतायत, माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे त्यावर निर्णय करतील। म्हणजे चौकशी पुन्हा एकदा सुरू होईल हे मला सांगण्याचा अधिकार नाही किंवा ती मला करण्याचा सुरू करण्याचा अधिकार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे दोघेही त्यावर निर्णय घेतील। धन्यवाद। हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन। मोहित कंबोज यांनी जे सूचक ट्विट केलेलं आहे त्याचं अनुमोदन देखील त्यांनी केलेलं आहे की जर त्यामध्ये काही तथ्य असेल तर पुन्हा एकदा चौकशी सुरू होऊ शकते। व्हिडिओ प्रवीण शेट्टी समेत तुषार न्यूज 18 लोकमत विधान भवन मुंबई। तरी थेट दृश्य आहेत विधान भवनातली। विधान भवनामध्ये आज पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि या अधिवेशनाची सुरुवात विरोधकांनी घोषणाबाजीनं केलेली आहे। विरोधक आपण विधान भवनाच्या पायऱ्यांवर जमलेले इथे पाहतोय, तर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट हे देखील आज या विधान भवन परिसरात आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गाजणार तो म्हणजे व्हीपचा, कारण व्हीप नेमका कुणाचा पाळायचा यावरून पुन्हा एकदा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देत विरोधक आपल्याला विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसतात। सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्याचा नारा या विरोधकांकडून केला जातोय। ही थेट दृश्य आहेत विधान भवनातली। आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली असून शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे आणि याचे थेट अपडेट्स तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय। घोषणाबाजी करताना या विधान भवनात विरोधकांनी अधिवेशनाला सुरुवात केलेली आहे। अधिवेशनाला खरं तर सुरुवात होण्याआधीच विरोधक आक्रमक झाले। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। स्थगिती सरकार हाय हाय घोषणा देत विरोधकांकडून निषेध व्यक्त होतोय। महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही घोषणाबाजी सुरू आहे। तर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे सुद्धा विधान भवनात दाखल झाले। विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू असून आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। सरकार हमसे डरती है,
ईडीच्या मुद्द्याला घेऊन ह्या घोषणा दिल्या जात आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरचं हे पहिलंच पावसाळी अधिवेशन आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंसमोर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर अनेक प्रश्न देखील उपस्थित आहेत. वेळ कमी असणार आहे आणि विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देखील द्यायची आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सत्ताधाऱ्यांची मदार असणार आहे, तर अजित पवार, सुनील प्रभू, नाना पटोलेंवर विरोधी पक्षाची मदार असणार आहे आणि त्यामुळे अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच आज विधानभवनात विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. महाविकास आघाडीचे सगळे नेते या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहेत आणि सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नाहीये. ईडी सरकार असल्याच्या सुद्धा घोषणा दिल्या जात आहेत. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी या विरोधकांनी केली आहे. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं